मला आज गोष्ट सांगणार आहे. ती गोष्ट मी इस्कॉन मंदिरामध्ये ऐकली. त्या गोष्टीचं नाव आहे शिकारीची गोष्ट. एक असतो शिकारी, ती रोज पाण्यानं अर्ध मळत असतो. त्या पाण्यानं त्या प्राण्यांना खूप त्रास होत असतो. मग ते नारद मुनी रोज प्लेटमधनं झोप जाताना बघत असतात. आणि एकदा नारद मुनी त्याला भेटण्यासाठी खाली येतात आणि मग ते विचारतात की तू असं का सगळ्या प्राण्यांना करतोय. मग ती म्हणताय की मला खूप आनंद मिळतो असं केल्यावर. माझे वडील पण असंच करतात. मग तो असं पाण्यानं मारल्यावर ते प्राण्यांना काय वाटत असेल, तुला पण मारायला असं वाटत असेल. मग ती नारद मुनी त्याला असं गोल काहीतरी करून दाखवतात. मग तो शिकारी खूप घाबरतो आणि नारद मुनीला सांगतो की नारद मुनी मला माफ करा, मी उपाय सांगा, मी काय करू ह्याच्यासाठी. मग नारद मुनी म्हणतात की तू एक रोज बाण तोड तुझा, पहिल्यांदा तर धनुष्य मोडून टाक असं सांगतात. तुझं धनुष्य मोडून टाक. आणि दुसरा उपाय काय सांगतात, रोज काय करायचं? एक मंत्र म्हणायचा. कुठला मंत्र? श्री कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. ही रोज जप मारायचा. आणि खूप एक दिवस जातात. अजून मग नारद मुनी एका वर्षानंतर मग ते नारद मुनी त्याला त्यांच्या फ्रेंड सोबत शिकाऱ्याला भेटण्यासाठी येतात. हा, शिकाऱ्याला त्यांच्या फ्रेंडला घेऊन भेटायला येतात. मग ते असं शिकारी ये म्हणतो आणि मग शिकारी पहिल्यांदा नमस्कार करतो नारद मुनींना. नमस्कार करतो आणि मग या म्हणता ते खाली त्याला मुंग्या दिसतात. मग ते असं त्यांच्या खांद्यावरची सर असं झाडत असतो. मग नारद मुनी खाली आल्यावर त्याला विचारतात की तो असं कशासाठी करतोय. ती म्हणतो की माझ्याकडून मुंग्या मारले, जाऊ दे नको म्हणून. मग ते नारद मुनींना पाहून खूप आनंद होतो. नारद मुनींना पाहून मग खूप आनंद होतो की खूप दिवस झाले हे सगळ्या प्राण्यांना मारत होता, अजून त्रास देत होता आणि आता एक सुद्धा मुंगी मारत नाही. हं. थँक्यू.